मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सगळे कठाळे कुलस्थ लोक, माता भगिनी, ऋणानुबंधाच्या जिथून जुळलेल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी, असं गाणं सगळ्यांनी ऐकलं आहे. हा कार्यक्रमाचा मुख्य आनंद तो असतो, आपण सगळे येऊन भेटतो. त्या भेटीतून पुष्कळ समाधान मिळत असतं. परंतु केवळ आनंदाकरता असा कार्यक्रम नसतो, असं सांगितलं प्रस्तावनेतही सांगितलं. कुलरीती चालली पाहिजे. कारण कुलरीतीतून संस्कृती येत असते, परंपरेने येते. आपल्याकडे संस्कृती शिकवणाऱ्या शाळा नाहीत, पूर्वी नव्हत्या. ती संस्कृती वडिलांकडून, म्हणजे वडीलधाऱ्यांकडून, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांकडून मिळत असे, आणि मग गुरुकुलात गेल्यावर आपल्या गुरूंच्या आणि गुरुपत्नीच्या आचरणातून मिळत असे. कारण ती अशी शिकवल्या नाही जात, ती वागण्याच्या अनुकरणातून येते. म्हणजे करून दाखवणारे असतात आणि त्यांच्याप्रमाणे आपण करून पाहतो, तेव्हा मध्ये मध्ये हात धरून आधार देणारे असतात. चुकलं माकलं तर जरा कान धरून पुन्हा रस्त्यावर आणणारे असतात. असं झालं की ती संस्कृती ही बिना कोणत्या शब्द बंबाळा विना ही अशी येत असते. उदाहरणार्थ आपल्याकडे सामान्यतः घरासमोर कोणी आला मागणारा, अपरिचित आहे, भिकारी आहे, आपला काही त्याच्याशी नातेसंबंध वगैरे काही नाही, परंतु काहीतरी देतो आपण, एक पैसा, मुठभर तांदूळ, आणि देताना ते घरातल्या लहान मुलाच्या हातांनी देव होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे स्वभाव जो बनतो माणसाचा, तो मिळवणारा असतोच. मिळवलं पाहिजेच, हातात कर्तृत्व पाहिजे. आणि आपण काही श्रीमंतीचे विरोधी लोक नाही, लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत. परंतु आपल्याकडे स्वभाव केवळ मिळवण्याचा नाही बनत, वाटण्याचा बनतो. आणि आपल्याकडे मान मिळवणाऱ्याचा कमी, वाटणाऱ्याचा जास्ती असतो. कितीतरी धनवान लोक आजही आहेत, पूर्वी होते, पुढेही होतील, पण सगळ्यांची नावं काही आपण लक्षात ठेवत नाही. मात्र राणा प्रतापाला ज्यांनी आपलं धन दिलं, त्या भामाशहाची गोष्ट चालते, पिढ्यानपिढ्या चालते. राज्यकर्ते किती असतील राज्य मिळवलं, पूर्वी होते, आत्ताही आहेत, पुढेही राहतील. पण पितृवचनाखातर राज्य आपलं सोडून देणारा श्रीराम हा सगळ्यांच्या लक्षात आहे, कथा त्याची चालते. हा जो आपला विशिष्ट स्वभाव आहे त्यालाच आपण संस्कृती म्हणतो. माणसाचा स्वभाव असतो, समाजाची संस्कृती असते. आपल्या समाजाचा विशिष्ट स्वभाव आहे. अगदी थोडक्यात जर त्याचा सारांशात वर्णन करायचं असेल, एक चांगलं सुभाषित आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडिता. ही आपली जीवनदृष्टी आहे. महिला वर्गाकडे पाहिजे आपली दृष्टी ही, आपण महिलांना माता माता मानतो. महिलेचं महत्व भारतीय समाज जीवनात, ती माता आहे, पालन पोषण करणारी आहे. म्हणून पाश्चात्य जीवनात विवेकानंद असं म्हणतात की महिलेला मान पत्नी पदाचा असतो. तिकडे तशी पद्धत आहे. चांगलं वाईट हा प्रश्न नाही आहे, तिकडे तसा आहे. आपल्या इकडे असं नाही आहे. दुसऱ्याचं धन आपल्याला नको, बिना मेहनतीचं धन आपल्याला नको, शॉर्टकटनी मिळालेला पैसा नको, आणि आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह नको.
परद्रव्येषु लोष्ठवत ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि आत्मवत सर्वभूतेषु, आपण जसे आहोत, आपल्याला ज्याचं दुःख होतं ते दुसऱ्यांसोबत नाही करायचं, दुसऱ्यांवर त्याचे प्रयोग नाही करायचे. आपल्याला ज्यांनी सुख होतं ते सगळ्यांकरता करायचं. हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव, आणि हा आजचा नाही आहे, हा सनातन काळापासून भारतात चालत आलेला स्वभाव आहे. कारण हे पिढ्यानपिढ्या परिवाराद्वारे म्हणजे कुटुंबाद्वारे एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेलं अवदान आहे, लावलेली सवय आहे. स्वभाव असाच तयार होतो ना. इंग्रजीत असं म्हणतात, सो अन ऍक्शन, एक कृती पेरा, रीप ए हॅबिट, सवयीचं पीक घ्या. सो ए हॅबिट, रीप ए नेचर, सो ए नेचर, रीप ए कॅरेक्टर. तशा लहान सहान कृती, ज्या घरात आपण वळण म्हणतो, आपण याला आमच्या घरचं वळण असं आहे असं आपण म्हणतो, ते घरचं वळण ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या या भारत देशात सर्व भाषेचे, सर्व जाती जमातीचे, सर्व प्रकारचे जितके प्रकार भारतात मानतात लोक, त्या सर्व लोकांमध्ये परंपरेने एका पिढीतून दुसऱ्याकडे जे चालत आलेला आहे, जो स्वभाव आहे, तो एकच आहे. असं हा स्वभाव असणे, ही आपली संस्कृती, ही एका जातीपुरती मर्यादित नाही, ती भाषेपुरती मर्यादित नाही, ती एका क्षेत्राकरता मर्यादित नाही. छोटे छोटे तपशील देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतात, परंतु ती संस्कृती ही सगळ्यांची एक आहे. आणि असं का आहे तर पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. पाश्चात्यांमध्ये त्यांचे संस्कार असेच पिढ्यानपिढ्या चालत येत होते. पण 100-150 वर्षापासून हे सगळं न मांडणाऱ्या प्रवृत्ती त्यांनी त्याचा उच्छेद करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे आज तिथे या गोष्टी, त्यांच्या संस्कृतीची परंपरा आज मिळत नाही. आपल्या इथे मात्र ती चालू आहे. आणि त्याचं कारण काय? तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की तिकडे दुर्दैवाने जो विचार झाला त्याच्यामध्ये त्याचं फलित म्हणून निष्कर्ष असा काढला त्या लोकांनी की जगात कुणाचा कुणाशी काहीही संबंध नाही, सगळं वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामुळे मी खाईन माझं पोट भरेल, तुम्ही खाल तुमचं पोट भरेल. तर प्रत्यक्ष रोजचा अनुभव असाच आहे, मी खातो माझं पोट भरतं, तुम्ही खातो तुमचं पोट भरतं. परंतु त्याच्या पलीकडे आपण जातो. संबंध जेव्हा असतात तेव्हा एखादा गोड पदार्थ घरी केला, चांगला झाला आणि मुलांनी फस्त करून टाकला, आई म्हणते तुम्ही खाल्ला ना, माझं समाधान झालं. इकडे ते जात नाहीत. जेवण, आपल्याकडे जेवण वाढताना आपण वाढतो, गंजातून थाळीत टाकतो, वारंवार येत असतो, एक पदार्थ वाढत असतो. तिथे पोर्शन्स असतात, थाळ्या तयार करून प्लेट्स येतात आणि सेकंड हेल्पिंग पाहिजे का असं विचारतात. आपल्या इकडे 10 हेल्पिंग झाल्यावरही आणखी घे असा आग्रह करतो आपण. लहान लहान गोष्टी आहेत, परंतु तिथे आपला काही संबंध नाही. सगळ्यांचं नीट चालावं म्हणून कायदा असला पाहिजे, न्याय झाला पाहिजे, नीट वागलं पाहिजे, हे आहे. पण ते एका मर्यादेपर्यंत आहे. कारण मी आहे आणि मलाच जगायचं आहे आणि माझं जीवन हे सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी ज्यांशी आपला काही संबंध नाही. तर जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा ही सगळी मूल्य ही दुसऱ्या नंबरवर जातात. आपल्याकडे या गोष्टी करता प्राण देणारे लोक, त्यांची परंपरा आहे, त्यांच्या गोष्टी चालतात. रणतीदेवाची गोष्ट आपण ऐकतो की 12 वर्ष दुष्काळ पडला, त्यात प्रजेला कष्ट होऊ नये म्हणून राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या सगळ्यांनी खूप परिश्रम केले. सगळं आपल्याजवळ होतं ते दान करून टाकलं आणि परिश्रम करत राहिले. एक स्थिती अशी आली की 8 दिवस त्यांना खायला मिळालं नाही, तरीही ते परिश्रम करत राहिले
आणि 8 दिवसांनी त्यांना सातू मिळाला एक वाडगवर. तर मग तो सातू खायला 4 जण बसले, 4 वाटे करून घेतले आणि खाणार तेवढ्यात समोर एक भिकारी आला. त्याचा एक कुत्राही होता त्याबरोबर. आणि त्यांनी म्हटलं, महाराज भुकेला आहे, तर आता प्रजा आहे, त्याच्यामुळे राजाचा धर्म आहे, प्रजेला कष्ट होता कामा नये. राजाने आपला सातू त्याला दिला. त्यांनी तो खाऊन टाकला आणि म्हणाला की एवढ्यानी नाही होतो, मी खूप दिवसाचा उपाशी आहे. राणीनेही दिला, राजपुत्रानेही दिला. मग तो म्हणाला माझा कुत्राही उपाशी आहे, तर राजकन्याचा ते कुत्र्याला दिला. मग तो म्हणाला तहान लागली, तर घरी जे गडूभर पाणी होतं ते पाणी तो आणि त्याचा कुत्रा पिऊन गेला. आता राजाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं, तर तो म्हणाला राजा तुला दुःख होत असेल तर मी थांबतो, तुला दुःख देऊन मला माझं संकट निवारण नाही करायचं. तर राजा म्हणाल तर दुःख याचं नाही होत आहे की हे सगळं संपलं, दुःख याचं होत आहे तुला जर आणखी लागलं तर माझ्याजवळ आता द्यायला काही नाही, म्हणून डोळ्यात पाणी. आता हे जे आहे, आता ही गोष्ट सुद्धा ही कशी आली? सगळेजण ग्रंथ वाचतात काय? सगळ्या प्रवचनात ही गोष्ट येते का? असं नाही आहे. ही घरच्या मोठ्या लोकांनी लहान मुलांना सांगितलेली गोष्ट आहे. गोष्टी गोष्टीतून लहान सहानच्या कृतीमधून ही संस्कृती येते. आणि याचं कारण काय? तर आपण असं नाही मानत, आपण असं मानतो की आपल्या सगळ्यांचे संबंध आहेत. हे संबंध आहेत, पण मनुष्याचं शरीर मन बुद्धी जन्माला आल्यावर एकदम ज्ञानी नसतात सगळे लोक, त्यांना हे हळूहळू शिकावं लागतं. तर ते नीट शिकतील सगळे आणि सगळ्यांचं सगळं नीट चालेल. याच्याकरता जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये व्यक्ती पहिल्यांदा जो जन्मतो, एक इंडिव्हिज्युअल जन्मतो, तो आहे, त्याला एक सत्ता निसर्गानेच तो एक व्यक्ती म्हणून सत्ता दिलेली आहे. परंतु या संबंधांच्या कारणाने तो पुढे कुटुंब मानायला लागतो आणि मग ते कुटुंबांचं गाव बनतं, म्हणून त्या गावांचं जनपद बनतं. आपल्याकडे तो श्लोक प्रसिद्ध आहे, त्यजेदेकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मानं पृथ्वीम त्यजेत. आत्मसाक्षात्काराकरता सगळं सोडा, कारण ते जीवनाचं परम लक्ष्य आहे. देव भेटला पाहिजे, सत्य कळलं पाहिजे काय आहे ते मी कसं पाहतो मला ते कसं दिसतं ही गोष्ट वेगळी, पण सत्य मिळालं पाहिजे, खूण पटली पाहिजे की हा आता मिळालं, म्हणजे मग मनुष्य हा पूर्ण समाधानी होतो. त्याच्याकरता सगळं सोडायचं. परंतु ते जे सगळं आहे जनपद म्हणजे पूर्ण समाज, त्या समाजाकरता कुळ सोडायचं, म्हणजे कुळाचा त्याग करायचा आणि कुळाकरता एका व्यक्तीचा त्याग करायचा. आता त्याग काही रोज रोज करावा लागत नाही, ते प्रसंग कधी कधी येतात आणि तेव्हा करतातही. त्यांच्या गोष्टी आपण म्हणतो, राम वनवासात गेले सगळं सोडून असं म्हणतो. कुंतीनी भीमाला पाठवलं बकासुराला मारायला. पुष्कळ गोष्टी आपण या त्यागाच्या. हे काय बंधू असं तो जरी साता आम्ही, तोच थंडलीच दिधले असं ते बळी मी. कुटुंब कशा करताय? देशा करताय. जनपद म्हणजे देश. जन तेव्हा म्हणतात जेव्हा एक उद्देश असतो सगळ्यांचा, त्यांचा जन होतो. लोकांचा जन नाही होत, समूहाचा जन नाही होत. समूहाला एक ध्येय पाहिजे असतं. तर आपल्या सगळ्या देशामध्ये एकच ध्येय आहे लोकांना. सिनेमाच्या गाण्यातही तेच येतं ना, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. हे सगळ्यांना वाटत असतं. देव भेटला पाहिजे, काय सत्य आहे सृष्टीच्या मुळाशी ते कळलं पाहिजे, ते सगळ्यात मोठं लक्ष आहे. आणि आपल्या सगळ्या समाजात गरीब श्रीमंत, जंगलात राहणारे, शहरात राहणारे, ही भाषा बोलणारे, ते भाषा, सगळ्यांना हे ध्येय आहे. म्हणून आपलं एक जनपद आहे, त्याच्याकरता आपलं कुटुंब आहे आणि व्यक्ती या कुटुंबाकरता आहे. यांचा त्याग रोज नाही करावा लागतो, पण यांच्याकरता नित्य जगावं लागतं. आणि म्हणून आपल्या इथे समाजाचा घटक व्यक्ती नाही आहे, समाजाचा घटक कुटुंब आहे. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत,
त्या सगळ्या पेशींमध्ये जे डीएनए आहे ते सारखं आहे. त्यातली एक पेशी कोणाच्या हातात लागली तर आता क्लोनिंग करून त्या एका डीएनए पासून तो पूर्ण प्राणी तसाच्या तसा उभा करता येतो. तो मनुष्य तसा उभा करता येतो. प्रत्येक पेशी ही शरीराची इकाई आहे, युनिट आहे. तसं प्रत्येक कुटुंब हे समाजाचं युनिट आहे, व्यक्ती नाही. त्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतो, निरनिराळ्या प्रकारचे घटक असतात, प्रोटोप्लाझम असतो. असे सगळे आपण व्यक्ती आहोत. आमचं कुटुंब हे समाज आहे, समाजात लहान रूप आहे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे. चिंतेचा विषय आहे. याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी. 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना. निरनिराळ्या प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात. 4 भाऊ असले, 3 भाऊ असले, 2 भाऊ असले, एक दुसऱ्यासारखा नसतो. स्वभावही कधी कधी अलग असतात. एकमेकांना पटेलच असं नाही आहे, पण तरी आपलेपणा असतो. अरे मग तो असा वागतो तर तू, काही झालं तरी भाऊ आहे ना माझा. गांधीजींना एक मुलगी भेटली, ते येरवड्याला जेलमध्ये होते, ते त्यांना फिरायची वगैरे मुभा होती, तिथल्या टेकडीवर फिरायला जायचे. परत येताना त्यांना एक मुलगी दिसली, 10 वर्षाची मुलगी, आणि 5 वर्षाचा तिचा भाऊ चांगला गलेलठ्ठ, तो कडेवर बसलेला. तर गांधीजी म्हणाले त्या मुलीला, अरे त्याला, तो चालतो ना, त्याला चालव ना हाताला धरून, खांद्यावर कशाला घेतलं. ते म्हणे तो चालत नाही, कंटाळा करतो. अरे त्याला सांग, तुला वजन होत नाही का. तर ती मुलगी म्हणाली, वजन, आपल्या भावाचं वजन कसं होईल. हा जो आपलेपणा असतो, या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी येतात. तो आपला आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे. पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे. आज जगाला याची आवश्यकता आहे. ही जी आपली संस्कृती आहे, जी सगळ्यांना स्वीकार करते, जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. केवळ उपभोगाकरता, केवळ मनाच्या प्रसन्नतेकरता, केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं. त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणारं एक सूत्र सगळीकडे आहे. ते कोणचं आहे ते मिळालं पाहिजे. त्यात खरं सुख आहे, त्यात संतोष आहे, समाधान आहे, आणि ते कधीच फिक्क पडत नाही. हे जाणणारी आपली संस्कृती आहे. इतकं मोठं प्रवचन, भाषण वगैरे न देता साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे. आज जगाला त्याची आवश्यकता आहे. इतकी भांडणं चालू आहेत जगात. कारण काय? अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ. आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही, कारण जोडणारं काही माहीत नाही. शरीर मन बुद्धी माहीत आहे, आत्मा माहीत नाही, अर्थ काम मोक्षही माहीत आहे, पण धर्म माहीत नाही. हे जोडणारं चौथं नसल्यामुळे कट्टरपण, स्वार्थ, अहंकार हे प्रभावी होतं. मग भांडणं होतात. त्याच्यामुळे नीतिमत्तेची चाड राहत नाही. त्याच्यामध्ये आपल्या करण्यामुळे कोणाकोणाचा बळी जातो त्याची तमा राहत नाही. माणूस हा माणूस राहत नाही. माणूस हा केवळ पशु राहतो.
आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुभिर नराण. मनुष्य हा तसाच वागतो. कारण धर्मो ही तेषाम अधिको विशेषा धर्मो विहीन पशुभिस समाना. आणि म्हणून कुलरीती वगैरेला शब्द आपण म्हणतो हा आमचा कुलधर्म आहे. धर्म सगळ्या जीवनाची, सृष्टीची, मनुष्यतेची, अर्थकामसहित मोक्षाची, शरीर मन बुद्धी सहित सगळ्या जीवाची धारणा करतो, त्याला टिकवून ठेवतो, त्याला उन्नत करतो, त्याला पलीकडे नेतो. तो धर्म आपल्याजवळ आहे. तो धर्म शिकणे त्याच्याकरता कुटुंब आहे. धर्म शिक्षण मिळतं. खानपान पूजा केवळ एवढं नाही, ते एक फार लहानसं अंग आहे आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. परंतु सगळे जग चालावं, सगळा समाज चालावा, सगळे सुखी व्हावेत याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा, अभ्युदय आणि निश्रेयस, इहलोकीचं आणि परलोकीचं सुख एका वेळेला देणारा, तो धर्म मिळतो कसा? तो कुटुंबातून मिळतो. आचार धर्मासहित. आचार धर्म देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतो. बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो. आता जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो. जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे, तर हे माहीत सगळ्यांना आहे. सगळ्यांची मान्यता आहे. आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, हे आचार्यांनी म्हटलंय. पण हे करताना सवय आड येते. ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते. म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार, दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत. आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे, हे कुलसंमेलन याचं फार महत्व आहे. इतका सायास करून, प्रयास करून, एका अर्थाने तपश्चर्यास करून आणि हे सगळं शोधून काढलं, कुलवृत्तांत वगैरे. हा केवळ कुलाभिमान नाही आहे. आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असतो आणि असला पाहिजे. पण त्यातून आपली परंपरा काय आहे, आपण कशा करता आहोत, आपलं सामर्थ्य काय आहे, या सगळ्याचा परिचय होतो. त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो. आणि ज्यापाशी स्वगौरव आहे, स्वाभिमान आहे, तो जीव उभा राहतो. ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही, त्याला काही मिळत नाही. तो वाघाचं पिल्लू धनगरांना सापडलं. डोळे उघडायचे होते, तर ते त्यांना दया आली, मारलं नाही, ज्याला घेऊन आले आपल्या बरोबर. ठेवणार कुठे? बकऱ्यांमध्ये ठेवलं. त्या बकऱ्यांमध्येच लहानाचं मोठं झालं. बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगलात. गवत खायचं की नाही माहित नाही, पण जायचं हे खरं. त्यांनी दुसरं पाहिलंच नाही. धनगर असतात, ते आपले मालक आहेत. बकरे असतात, त्यांच्यात मी एक आहे. आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते, पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंकतात. त्यांना घाबरून कळपात परत यायचं असतं, नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाजते. हे एवढंच जीवन त्याला माहित होतं. तो कळप जंगलात गेला. तिथे एक खराच वाघ आला, जंगलात वाढलेला. तो शिकारी करता आला, पण ते पाहून शिकार विसरला की अरे हे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे, चांगला मोठा आहे, तरुण झाला होता तोपर्यंत. आणि बकऱ्या त्याला धक्के मारून बाहेर काढतात. कुत्र्यांच्या भुंगड्याने तो पुन्हा कळपात परत येतो. ही काय भानगड आहे? मग त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे, म्हणजे गर्जना करून. तर बकऱ्या पळायला, तर हाही पळायला लागला. यांनी झडप मारून त्यालाच पकडलं. तो थरथर कापायला लागला. अहो मला सोडून द्या, पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही, या बकऱ्यांच्या नादाने आलो, मला काही माहित नव्हतं वगैरे वगैरे. तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आलेली याला माहित नाही हा कोण आहे. मग त्याला ओढत ओढत तो तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं. सांग, तू माझ्याशी मिळतो की त्या बकऱ्यांसारखं तुझं रूप आहे? त्यांनी पाहिलं. थोडं का हो, मी तुमच्यासारखा दिसतो, तर मी वाघ आहे का? मग गर्जना करून पहा. वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही, तर कसला कामाचा? त्यांनी गर्जना करून पाहिली, ती आली, कारण तो वाघ होता.
त्यानंतर त्या कुत्र्यांनी, धनगरांनी, त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाऊल टाकलं नाही, कारण त्यांना माहिती आता इथे जो वाघ आहे त्याला माहित आहे की तो वाघ आहे. असं स्वगौरव, त्याच्या आधारावर उन्नती होते. तो स्वगौरव प्राप्त करून देणे, स्वपरंपरा सांगणे, आणि ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते, परंतु मुळात शाश्वत आहे आणि ती सगळ्यांची एक आहे, सगळ्या मानवजातीची एक आहे. धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार नंतरचं नाव आहे. त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं आहे. कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता, आपण सगळ्यांना एक मानतो. आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे, विश्वरूपच झालेला आहे, सगळीकडे पावित्र्य आणि चेतनाच आहे, ती एकच आहे. हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला, सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे. त्याची आज विश्वाला जरूर आहे. आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा. त्याच्याच करता कुलसंमेलन असावं असं एकूण पाहून मला वाटतं. पण खूप परिश्रम केले, चांगला कार्यक्रम आयोजित केला. हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या कार्यक्रमाकरता ज्यांनी परिश्रम केले आणि या कार्यक्रमात त्यांच्या परिश्रमाच्या फलस्वरूप जे उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि याचं फल म्हणून आपल्याला कठाळे कुलपरिवारामध्ये सगळीकडे सर्व सुक्षेम असावं, सुखरूप असावं, संतोषप्रद असावं. आणि ते तसं असल्यामुळे त्यांच्या साह्याने भारत देशामध्ये सगळीकडे सर्व मंगल व्हावं. आणि भारत देश मंगल असतो तेव्हा तो जगाचं मंगल करतो. सगळ्या जगाला त्या मांगल्याचा लाभ व्हावा. हे सगळं व्हायचं आहे ना, तर त्याला शक्तीचं अधिष्ठान पाहिजे. जेव्हा धर्म आपण म्हणतो तेव्हा सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या या 4 गोष्टी पाहिजे, पण त्याची बैठक शक्तीची असते. आणि म्हणून आपल्याकडे कुलदेवता असते, ती शक्ती स्वरूप असते. शक्ती स्वरूपा कुलदेवतेचं, जाखाई देवीचं संपूर्ण आशीर्वचन तुम्हाला लाभो आणि उत्तरोत्तर फलित होऊन, पुष्पवत होऊन आणि पुढे सर्व विश्व सुगंधित तुमच्या कर्तृत्वाने व्हावं अशी शुभकामना तुम्हाला या प्रसंगी देतो आणि माझे 4 शब्द संपतो.